T20 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नामध्ये 2 व्हेसल्स आपल्याला दिलेले आहेत. या व्हेसल्समध्ये ए आणि बी नावाचे आयडियल गॅसेस प्रेझेंट आहेत आणि त्यांचं टेम्परेचर सेम आहे. याच्या व्यतिरिक्त एचं जे प्रेशर आहे ते बीच्या डबल आहे. त्यामुळे या ठिकाणी मी PA इज इक्वल्स टू 2 टाइम्स PB असं लिहू शकतो. या व्यतिरिक्त ते असं म्हणतात, की एची जी डेन्सिटी आहे ती बी पेक्षा 1.5 टाइम्सने जास्त आहे. विचारलेलं आहे द रेशो ऑफ मॉलिक्युलर वेट्स. तर यासाठी सिंपल आपल्याकडे फॉर्म्युला आहे. P इज इक्वल्स टू रो आर टी डिव्हायडेड बाय मॉलिक्युलर वेट. याला आपण असंही लिहू शकतो. M इज इक्वल्स टू रो आर टी डिव्हायडेड बाय पी. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रेशर आणि डेन्सिटी ह्या दोनच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी RT जो आहे तो कॉन्स्टंट बनेल आणि आपण सिम्पली रिलेशन मांडू शकतो. M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू P अँड देअरफॉर MA अपॉन MB इज इक्वल्स टू रो A अपॉन रो B इंटू PB अपॉन PA. आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. यू विल गेट डायरेक्टली द आन्सर. सो वी कॅन से रो A अपॉन रो B म्हणजे किती 1.5 आणि PB अपॉन PA म्हणजेच 1/2. त्याला आपण असंही लिहू शकतो 3/2 इंटू 1/2 मीन्स 3/4 इज द करेक्ट आन्सर. सो ऑप्शन बी इज करेक्ट.